अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तौफिक बिलाल बागवान या तरुणाने रायफल आणि पिस्तूलसह फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केल्यानंतर सदर फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि सदर युवकाचा अतिरेकी संघटनेशी संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित करत समाज माध्यमांवर वेगाने पोस्ट व्हायरल होत होती। त्यामुळे कोळपेवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कोपरगाव तालुका पोलिसांनी थेट कोळपेवाडी गाठले। सदर तरुणाच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात मोठी तलवार आढळून आली आहे। पोलिसांनी त्याला व त्याच्यात एका साथीदाराला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा फोटो त्याने एआयच्या माध्यमातून बनवून पोस्ट केल्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे। मात्र घरात तलवार ठेवल्या प्रकरणी आणि सोशल मीडियावर पिस्तुलासह फोटो पोस्ट करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी काल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या कारवाईमुळे सोशल मीडियावर अशा प्रकारे विविध प्रकारच्या हत्यारांसह फोटो अपलोड करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथील तौफिक बिलाल बागवान वय 26 व त्याचा मित्र इस्माईल रज्जाक शाह वय 39 हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात। त्यांनी इंस्टाग्रामवर पिस्तुलासह फोटो पोस्ट केला होता। हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयच्या साहाय्याने एडिट करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी मुद्दाम भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला। दरम्यान अशा प्रकरणात अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। तालुका पोलिसांनी सदरील आरोपींना अवघ्या काही तासात जेरबंद करून सदर प्रकरण उघडकीस आणल्यामुळे तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दहीफळे, संदीप बोटे, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, राम खारतोडे, राजू शेख, अविनाश तमनर, एनडी जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल पीव्ही पवार, सायबर सेलचे सचिन धनाड यांनी केली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव।